आणि यानंतर एक अतिशय दुःखद बातमी, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय। वयाच्या 101व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। राम सुतार यांनी जगभर 200हून अधिक शिल्प बनवली आहेत। दिल्लीमध्ये संसद भवनाच्या प्रांगणात राम सुतारांनी साकारलेली शिल्प आहेत। सुतार यांना पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण सारख्या पुरस्कारांनी गौरवान्वित करण्यात आले। काही दिवसांपूर्वीच त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः रुग्णालयात त्यांची भेट घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला आणि त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र अभिमान गीत देखील गायलेलं होतं। अत्यंत भावूक असा तो क्षण होता। काही दिवसांपूर्वी अंदमानामध्ये ज्या सावरकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं, तो पुतळा देखील राम सुतार यांनीच साकारलेला होता। राम सुतार यांच्या पुतळ्यामधली कलाकुसर, त्यांच्या शिल्पामधली बारकाई हे त्यांच्या कलेचं वैशिष्ट्य होतं। त्यांच्या जाण्यानं कलाक्षेत्राचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। जरी आज ते आपल्यातून गेले असले तरी त्यांच्या शिल्पांच्या रूपानं, त्यांच्या कलांच्या रूपानं ते अजरामर झालेले आहेत। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय। वयाच्या 101व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। जगभर त्यांनी 200हून अधिक शिल्प बनवलेली आहेत। भारताचं नाव जागतिक पातळीवरती उंचावण्यामध्ये राम सुतार यांचा वाटा मोठा आहे। त्यांच्या शिल्पामधले बारकावे, चेहऱ्यावरचे भाव आणि अचूकता ही त्यांच्या कलेची वैशिष्ट्य होती। काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयामध्येच महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्यांनी महाराष्ट्र अभिमान गीत गायलं, तो अत्यंत भावूक असा क्षण होता। तर ही काही दिवसांपूर्वीचे दृश्य आहे ज्यावेळी त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। महाराष्ट्र सरकारचा हा पुरस्कार ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर सर सध्या आपल्यासोबत आहेत। सर, कलाक्षेत्राचं प्रचंड मोठं नुकसान झालं राम सुतार यांच्या जाण्यानं। एक शतायुषी आणि अत्यंत उत्तुंग प्रतिभा आणि कर्तृत्व असलेला शिल्पकार आपल्यातनं गेलेले राम सुतार यांनी बॉम्बे स्कूलची ते जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिकले आणि जे स्कूल ऑफ आर्ट मधून निर्माण झालेली बॉम्बे स्कूलची स्मारक शिल्पाची परंपरा त्यांनी अत्यंत उत्तमरित्या देशातच नव्हे तर देशाबाहेरही पोहोचवली। राम सुतारांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कामातील एक बेधडकपणा, समोरचे व्यक्तित्व अतिशय उत्तमरित्या साकारणं, त्या व्यक्तीची वैशिष्ट्य दाखवणं हे त्यांचं फार मोठं वैशिष्ट्य होतं। त्यांचा गांधीजींचा संसद भवनात असलेला पुतळा हे त्याचं फार उत्तम उदाहरण म्हणावं लागेल। राम सुतार 40गाव सारख्या छोट्या गावामधून आले आणि त्यांनी दिल्लीमध्ये आपलं स्थान निर्माण केलं, जे स्थान यापूर्वी कधीही कुठल्याही शिल्पकाराला निर्माण करता आलं नव्हतं। राम सुतारांच्या सारखा शिल्पकार होणे नाही आणि याच्या शिल्पकाराला दीर्घायुष्य मिळून त्यांनी शेवटपर्यंत काम केलं, ही फार महत्वाची गोष्ट आहे। अनेक शिल्पकारांनी, आम्हा चित्रकारांनी शेवटपर्यंत आपली प्रकृती नीट राखावी आणि काम करत राहावं असा संदेशच त्यांनी त्यांच्या जीवनातनं दिला। माझे राम सुतार यांना मनपूर्वक श्रद्धांजली। त्यांची शिल्प ही पुढील काळासाठी कायम आदर्शभूत, ललांभूत राहतील यात शंका नाही। खरंय सर, आभार आपले, आपण आपल्या भावना व्यक्त केल्यात त्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।